सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. स्कंद 10वा, अध्याय 87वा. आपण वेदस्तुतीवर चिंतन करत आहोत. मी या वेदस्तुतीवर आणि एकंदरीतच भागवतावरती एक दिवसाआड प्रवचन करतो. का प्रवचनाचा विषय अवघड असतो आणि मला काही प्रवचन करून संपवायचं नाहीये. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही ते प्रवचन 2-3 वेळा वाचा, ऐका. 2-3 वेळेला किमान ऐका, तर कुठं थोडं तरी समजेल किंवा समजलं असं वाटेल. उदाहरणार्थ आजचा 36वा श्लोक घ्या. आज मी तुम्हाला मुद्दाम श्लोक म्हणून दाखवतो. श्लोक हे जे वेदस्तुतीचे श्लोक आहेत ना, ते नर्दटक वृत्तात आहेत. नर्दटक वृत्त किंवा कोकिकल वृत्त आणि सूत्रबद्ध आहेत. म्हणजे अगदी छोटे छोटे स्तोत्र किंवा मंत्र आहेत, परंतु त्याच्यात अर्थ मात्र गंभीर आहे. मी आजपर्यंत तुम्हाला कुठला श्लोक म्हणून दाखवला नाही, पण आज मी तुम्हाला 36वा श्लोक म्हणजे मंत्र म्हणून दाखवतो. तुम्ही त्याचा हिंदी अर्थ आणि मराठी अर्थ सावकाश वाचतो. तुम्हाला त्या नुसत्या केवळ अर्थावरून काय समजतं तुम्हीच विचार करा. आणि मग आपण जे प्रवचन करू, चिंतन करू, त्याच्यावरून तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना द्या. मी सांगतो तेच धरून बसू नका. तुमच्या बुद्धीला चालना द्या. तुम्ही तो अर्थ विस्तारित करा आणि समजून घ्या. 36वा मंत्र किती छोटा आहे बघा. सत इदमुत्थितम सदिति चेन्ननु तर्कहतम व्यभिचरति क्वच मृषा न तयो भययुक तथो भययुक व्यवहृतये विकल्प इशितोंद परंपरया भ्रमयति भारतीत उर्वृत्तिभिरुक्त जडा. श्लोक झाला, मंत्र झाला. आता मी त्याचा प्रथम 36 10 87 36 मी तुम्हाला त्याचा अर्थ हिंदी वाचून दाखवतो. नीट लक्ष देऊन ऐका. समजून घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर प्रामाणिक असाल, अवघड आहे म्हणून सांगतोय, अवघड आहे तर या प्रवचनाचा आनंद घ्या, नाहीतर डोक्याला ताप करून घेऊ नका. फार अवघड विषय आहे, पण हेच जाणणं खरं आहे. बाकी जे काही मी जाणतो ना, बे के बे दुनी 4, ते व्यवहाराला ठीक आहे, पण परमार्थाला काही निरर्थक आहे. ते एक वेळ मला पाढे आले नाहीत तरी चालतील, जीवनात निभावू शकेल, पण या विचाराशिवाय, वेदस्तुतीच्या विचाराशिवाय खरं तर नडतं. आणि नडतं म्हणजे नडतंच, पण ते आपल्या लक्षात येत नाही. 10 87 36 अर्थ वाचतो. भगवान जैसे मिट्टी से बना हुआ घड़ा मिट्टी रूप ही होता है, वैसे ही सत से बना हुआ जगत सत ही है. यह बात युक्ति संगत नहीं है, क्योंकि कारण और कार्य का निर्देश ही
उनके भेद का द्योतक है। यदि केवल भेद का निषेध करने के लिए ही ऐसा कहा जा रहा है तो पिता और पुत्र में, दंड और घटनाश में कार्य कारण भाव होने पर भी वे एक दूसरे से भिन्न है। यह प्रकार कार्य कारण की एकता सर्वत्र एक सी नहीं देखी जाती। यदि कारण शब्द से निमित्त कारण न लेकर केवल उपादान कारण लिया जाए, जैसे कि कुंडल का सोना, तो भी कहीं कहीं कार्य की असत्यता प्रमाणित होती है, जैसे रस्सी में सांप। यहाँ उपादान कारण के सत्य होने पर भी उसका कार्य सर्प सर्वथा असत्य है। यदि यह कहा जाए कि प्रतीत होने वाले सर्प का उपादान कारण रस्सी नहीं है, उसके साथ अविद्या का भ्रम का मेल भी है, तो यह समझना चाहिए कि अविद्या और सत वस्तु के संयोग से ही इस जगत की उत्पत्ति हुई है। इसलिए जैसे रस्सी में प्रतीत होने वाला सर्प मिथ्या है, वैसे ही सत वस्तु में अविद्या के संयोग से प्रतीत होने वाला नाम रूपात्मक जगत भी मिथ्या है। नीट बघा, इसलिए रस्सी में प्रतीत होने वाला सर्प मिथ्या है, वैसे ही सत वस्तु में अविद्या के संयोग से प्रतीत होने वाला नाम रूपात्मक जगत भी मिथ्या है। यदि केवल व्यवहार की सिद्धि के लिए जगत की सत्ता अभिष्ट हो तो उसमें कोई आपत्ति नहीं, क्योंकि वह पारमार्थिक सत्य न होकर केवल व्यावहारिक सत्य है। यह भ्रम व्यावहारिक जगत में माने हुए काल की दृष्टि से अनादि है और अज्ञानी जन बिना विचार किए पूर्व के भ्रम से प्रेरित होकर अंध परंपरा में इसे मानते चले आ रहे हैं। ऐसी स्थिति में कर्म फल को सत्य बतलाने वाली श्रुतियां केवल उन्हीं लोगों को भ्रम में डालती है जो कर्म में जड़ हो रहे हैं और यह नहीं समझते कि इनका तात्पर्य कर्म फल की नित्यता बतलाने में नहीं, बल्कि उसकी प्रशंसा करके उन कर्मों में लगाने में है। श्लोकाचा अर्थ ऐकलात ठीक आहे। तुमच्याकडं हिंदी ग्रंथ नाही, पण तुमच्याकडं मराठी ग्रंथ आहे, असलाच पाहिजे। गीता प्रेस गोरखपूरचे भागवताचे खंड तुमच्याकडं असलेच पाहिजेत। आता मी 36व्या श्लोकाचा मराठी अर्थ वाचतो। कारण और कार्य एक रूप असतात, कार्य आणि कारण एक रूप असतात। या नियमाप्रमाणे हे विश्व सत्तत्वापासून उत्पन्न झाल्यामुळे सत आहे असे म्हणावे तर ते तर्कशुद्ध ठरत नाही, कारण जग हे असत्य आहे। कार्य व कारण एकरूप असतात हा नियम ही निरपवाद नाही, म्हणजे त्याला अपवाद आहे। जसा पिता व पुत्र यांच्यात कार्यकारण भाव असला तरी
एकरूपता नसते, काही ठिकाणी तर कार्य काल्पनिक असते. जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असले तरी त्या ठिकाणचे कार्य साप हा काल्पनिक असतो. या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे अज्ञान हेही एक कारण आहे. याचप्रमाणे सत्तत्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणारे हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे. याचप्रमाणे काय म्हटले बघा, सत्तत्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणारे हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे. व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले तरी त्यामुळे काही बिघडत नाही. त्यामुळे ब्रह्माद्वैताच्या पारिमार्थिकतेला बाध येत नाही, कारण जगाची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे आणि ही अंध परंपरा अनादी काळापासून चालू आहे. अशा स्थितीत कर्मफल नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मावर अत्यंत श्रद्धा ठेवणाऱ्या मंदमतींना भ्रमित करते. वास्तविक वेद कर्मफलाला नित्य मानित नाहीत, तर ते आत्मज्ञानाला पात्र नसलेल्यांना कर्माकडे प्रवृत्त करण्यासाठी कर्माची लक्षणावृत्तीने प्रशंसा करतात. एवढेच. काय समजलं सांगा? काय समजलं? अवघड आहे, अवघड आहे. मला सांगा पित्यापासून पुत्र जन्माला येतो, या दोघांच्यात कार्य कारण भाव आहे. कार्य कारण भाव हा नियम, पण याला अपवाद आहे की नाही सांगा? पित्याचे गुण पुत्रात असतातच असं नाही. तसं सत्तत्वापासून असत निर्माण होतं. सत्तत्वापासून जे निर्माण होतं ते सतच असतं असं नाही. असा कार्यकारण भावाला निरपवाद म्हणजे अपवाद आहे. सतपासून जे निर्माण होतं ते असत आहे. सतपासून जर सतत निर्माण झालं तर त्या सताचा नाश होणार नाही. पण ही सृष्टी, हे ब्रह्मांड, हे सूर्य तारे, हा मी, आपण सगळे नाशवान आहोत. पण सत्तत्वापासून आपली निर्मिती झाली आहे. सतपासून निर्मिती झाली तरी ते असत आहे. उदाहरणार्थ दोरी असते, अंधारात दोरी पडलेली असते, पण मला त्याच्यापासून सर्पाचा भास होतो. सर्पाचा भास. आता हा सर्प खरा का खोटा? खोटा म्हणावा तर तो सर्प बघून किंवा आहे या जाणीवेनी मी घाबरतो. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटतो, परिणाम होतो. म्हणजे एका परीने तो सर्प सत असतो, खरा असतो. पण ज्या वेळेला ते अज्ञान दूर होतं, उजेड पडतो आणि दोरी दृष्टीपथाला येते, त्यावेळेला तो सर्प नाश पावतो. सर्प होता का? नव्हता. होता हा भास होता आणि त्या भासाचा नाश झाला. दोरी सत होती, अंधारामुळं
ती दिसत नव्हती. अंधार हे माझं अज्ञान. पण अज्ञान गेल्यानंतर, उजेड पडल्यानंतर त्या दोरीचं मला म्हणजे सतचं ज्ञान झालं. आणि सतचं ज्ञान झाल्याबरोबर अज्ञान पळून गेलं. अज्ञान नव्हतंच, साप नव्हताच, पण मी मानत होतो. मी काल रात्री झोपेमध्ये मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मला कोर्टामध्ये फाशीची शिक्षा झाली. मला वधस्तंभाकडे घेऊन जायला लागले. माझे पाय लटपटायला लागले. माझ्या अंगाला दरदरून घाम बसला. मला हिसका दिला गेला. आणि काय झालं, मी त्यावेळेला कॉटवरून खाली पडलो होतो, जागा झालो. आणि हे सर्व अज्ञान होतं, हा भ्रम होता, याची मला जाणीव झाली. सतचा अनुभव आला, असतची जाणीव झाली. पण स्वप्नावस्थेत असताना माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. मी ते स्वप्नावस्थेपुरतं का होईना स्वप्न खरं मानलं. तसं सतपासून निर्माण झालेलं हे जगत असत आहे. कार्यकारण भाव, दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप, हे कार्यकारण भाव आहे. तसं दुधापासून दही करताना दुधाचे गुण दह्यात येतात, दह्याचे गुण लोण्यात येतात, लोण्याचे अंश तुपात येतो. हा कार्यकारण भाव, हा नियम आहे. पण सत्तत्वापासून असतची निर्मिती हा या कार्यकारण भावाला अपवाद आहे, केवळ हाच. आणि यावरून ब्रह्मसत्य जगन मिथ्या, हे मिथ्या आहे. इथं काय म्हटलेलं आहे, व्यवहारापुरतं हे सत मानणं, व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले तरी त्यातून काही बिघडत नाही. व्यवहार आहे, मी दिलीप आहे हे मानावं, सत्य मानावं. पण वास्तवतः पारमार्थिक दृष्टीने असत आहे. पण मी सतपासून निर्माण झालेलो आहे, तेव्हा मला त्या सतचं सतत अधिष्ठान ठेवलं पाहिजे. कर्म हे असत आहे, कर्मफळ असत आहे. वेद मला कर्मामध्ये प्रवृत्त करतात. कशा करतात कर्मामध्ये प्रवृत्त, तर कर्मापासून मी परावृत्त व्हावं म्हणून. कर्म करून मी कर्म आणि कर्मफलाच्या आसक्तीतून परावृत्त व्हावं म्हणून वेद मला कर्मामध्ये प्रवृत्त करतात. जसं की साप चावला की सापाच्या विषापासूनच तयार केलेलं इंजेक्शन त्या रोग्याला देतात. सापाचं विष उतरवण्यासाठी सापाच्या विषाचंच इंजेक्शन देतात. हे जसं तसं कर्म करूनच कर्मफळाच्या किंवा कर्माच्या आसक्तीतून सुटण्यासाठी वेद कर्म कर असं सांगतात. काय म्हटलेलं आहे बघा, अशा स्थितीत कर्मफल नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मावर अत्यंत श्रद्धा ठेवणाऱ्या
मंदमतीना भ्रमित करते. वास्तविक वेद कर्मफलाला नित्य मानित नाहीत. वेद कर्मफलाला नित्य मानित नाहीत, पण त्या वेदांनी सांगितलं म्हणून मी कर्म करतो आणि त्या कर्मफलाला मात्र नित्य मानतो. कुठलं कर्माचं फल नित्य आहे सांगा मला. अहो, मी जिथं अनित्य आहे तिथं मी केलेल्या कर्माचं फल नित्य असेल का? मला ते भोगून संपवावंच लागतं. कर्मफल टिकत नाही, संपतं. मी टिकत नाही, संपतं. पण काय टिकत असेल तर ते सत्तत्व टिकतं आणि त्या सत्तत्वाशी मला एकरूप व्हायचं आहे. त्यासाठी हा उपद्व्याप. या श्लोकाचे हे अर्थ 3 वेळेला वाचा. हे विवेचन 3 वेळेला ऐका. ऐका ऐका. समजलं असं वाटतं, पण ते समजणं नसतं. शांतपणानं परत परत जे ऐकलं त्यावर चिंतन करा आणि तुमची काही शंका असेल तर मला विचारा. ठीक आहे. 36व्या श्लोकापाशी आपण थांबू. वास्तविक या वेदस्तुतीचे 41 श्लोक आहेत. 36 झाले. 37, 38, 39, 40 आणि 41 5 श्लोक राहिलेत. मला तसं म्हटलं तर 5 दिवस सलगतेने करून हा विषय संपवता येईल. पण मी मुद्दाम 1 दिवसाआड 1 प्रवचन करतो. तुम्ही समजून घ्या. समजून घ्या. प्रवचन करून आणि ऐकून आपल्याला हा विषय संपवायचा नाहीये. आपल्याला या विषयाच्या चिंतनात नित्यसत्वस्थ म्हणजे त्या विचारात स्थिर व्हायचं आहे. या दृष्टीने परत परत ऐका. ठीक आहे. रामकृष्ण गोविंद.